सावंतवाडी मतदारसंघामध्ये भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपलेली आहे। केसरकरांनी मतदारसंघामध्ये काही काम केलं नसल्याचं म्हणत राजन तेलींनी मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी केली आहे। तर मी केलेल्या कामाच्या ठिकाणी फक्त नारळ फोडणं एवढंच काम राजन तेलींनी केलं अशा शब्दामध्ये केसरकरांनी आता याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। केसरकरांचा वैयक्तिक माझ्याकडे ते दुश्मन असण्याचं कारण नाही, पण प्रश्न एवढा आहे की जर त्या माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल, 15 वर्ष आमदार त्याच्या 8 वर्ष मंत्री, तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल, जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल, जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल, तर त्यांच्या मागे उभं राहायचं का? आज जनता आम्हाला माफ करणार नाही। जर आम्ही समजा युतीतनं त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर येईल, जनता आम्हाला माफ करणार नाही। म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी केला। मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं हे त्यांना माहिती नाही। आज चांगला दिवस आहे, कशाला उगाच कोणाची त्यांना सर्वसामान्याशी काही कर्तव्य नसतं, त्यांचं लक्ष कदाचित दुसरीकडे असेल। त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा झालेला विकास हा त्यांना दिसत नाही। तेव्हा मी केलेल्या मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडणं याच्या पलीकडे कुणी काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही कामं मंजूर करून आणताना केवढे कष्ट असतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।